ए शेखर, माझ्याकडे एकही फ्रेश आउटफिट नाहीये. काय? काकीजी, काकीजी, काकाजी, अरे आप तो सच में देवी हो देवी आप. अरे आपको फ्यूचर समझता है. सिमरन, आम्हाला काही कळेल असं बोलशील का? हे काकीजी तुमच्या अॅनिव्हर्सरी साठी मम्मीची श्रीखंडच बनवणार आहेत. काय ते बिरड बिडर. अरे कोणता पदार्थ आहे हा? बिडर वाल. वालाचं बिरडं म्हणायचंय का तुला? एक्झॅक्टली काकाजी. काय बोलते? एक मिनिट. मला हे आवडतं आणि आपण घरीच थांबू असं बोललास ना तर तिथल्या तिथेच तुला मी डिवोर्स देईन. मी असं कधी म्हंटलंय? तुला मी म्हंटल नव्हतं? सेलिब्रेशन म्हणजे श्रीखंडपुरी. ह्याच्या पुढे यांचं थिंकिंग जातच नाही. आय कांट बिलीव्ह दिस. मी आत्ताच्या आत्ता अरुला जाऊन सांगते, हे वेज फूड, बोरिंग वेज फूड मी नाही खाणार. एक मिनिट देविका, एक मिनिट. आत्ता जाऊन तिथे काही बोलायची गरज नाहीये. तो दादा तुला लगेच काहीतरी शिकवायला येईल आणि तू आणखीन चिडशील, ते मला नकोय. ओके? पण शेखर, माझी अॅनिव्हर्सरी. जरा एक मिनिट. हे बघ, मला तुझं म्हणणं कळतंय आणि मला ते मान्य पण आहे. पण प्रत्येक गोष्टीवर लगेच ती कानावर पडल्या क्षणी ठणठणाट करायचा नसतो. आपण एक काम करू, आपण ना दुपारीच बाहेर पडू. हा, रात्री जेऊ, पार्टी करू, पार्टी करूनच घरी परत येऊ ना. शांतपणे आपल्याला हवं ते करायचं आणि मोकळं व्हायचं. हे कधी कळणार आहे तुला देविका? हे सिमरन. हा काकाजी. तू पण काही बोलू नको जाऊन, नाही तर तुला नेणार नाही पार्टीला, सांगून ठेवतोय. काकाजी क्या? काकाजी काय? हे शेखर, मस्त प्लॅन आहे. आपण असंच करू. अरे किती गृहीत धरायचं दुसऱ्यांना. आपण रात्रीच घरी येऊ, त्यांना खाऊ देते वालाचं बिरडं आणि चाटत बसू दे श्रीखंड आणि म्हणावं, करा दोघंच सेलिब्रेशन. मी त्यांच्याकडे बघितलं ना तर डायमंड्स पेक्षा मला एमरल्ड्स आणि रुबीज जास्त आवडले. त्यामुळे मी 2 नेक पीसेस बघून ठेवले. अगं अनु, तू आज विक्रांतला भेटणार होतीस, बोलली नाहीस काय मला आधी? मी तुला सांगितलं का विक्रांतला भेटली? हो, तो असंच सरप्राईज द्यायला आला होता मला. आता मी तेव्हा क्लास घेत होते, पण आता तो आलाच आहे म्हटल्यावर मी गेले त्याच्यासोबत. गुड. काय म्हणाला? काही नाही, जनरल असंच, म्हणजे लाईफ बद्दल, फ्युचर बद्दल असं काय काय सांगत बसला. आम्ही भेटलो ना की तोच जास्त बडबड करतो. खूप बडबडी आहे. मला काय वाटतंय सांगू, विक्रांतला तू आवडतीयस. हो, म्हणजे नाहीतर तो तुला असं सरप्राईज वगैरे द्यायला कशाला येईल, नाही का? ऑब्वियस आहे. त्याला तुला भेटायचंय, तुझ्या बरोबर वेळ घालवायचा आहे, तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत. आय थिंक तू सुद्धा कर आता विचार आणि घे लवकर डिसिजन. एक मिनिट इरावती. नाही, तू म्हणतेस तसं असेल तर उत्तमच आहे, म्हणजे आपल्याला आनंदच होईल. पण लवकर डिसिजन घे असं त्याच्या मागे नको लागूस प्लीज. मी घाई कुठे करते? मी सांगतेय, मला जे दिसतंय ते बोलते मी फक्त. एनिवे, मी खूप दमले, मी जाऊ प्लीज. ओके. आणि जेवण? नाही, मला फारशी भूक नाही. कॅफेमध्ये थोडं खाल्लंय. या. तुम्हाला दोघांना आता माझं म्हणणं पटत नाहीये, पण विक्रांत अनन्याच्या प्रेमात पडलाय ही फॅक्ट आहे. सारा, एखादं छान गाणं लाव. ओके, प्लेइंग मराठी सॉन्ग. रुपेरी वाळू तमाडाच्या बनात येना, रुपेरी वाळू तमाडाच्या पुरणपोळी तुला आवडते ना? आईनी घरी बनवली.
पुरणपोळी, क्या बात है. सारा, तुला माहितीये पुरणपोळी ही जागतिक दर्जाची डिश आहे. पुरणपोळी हा एक मराठमोळ पदार्थ आहे. चण्याची डाळ शिजवून त्यात गूळ घालून. सारा, मी तुला पुरणपोळीची रेसिपी नाही विचारली. शडा. ओके. अरुणा काकू, काय अमेझिंग पुरणपोळी बनवलीत तुम्ही. वाव. सुख. हा विक्रांत मध्ये मध्ये अडकाटी का घालतोय? हे बाबा, पिक्चर मध्ये तो आधी आलाय, माझी एंट्री उशिरा झाली. भाई, हिरोची एंट्री ना उशिराच होते, पण जेव्हा होते ना तेव्हा आधीचे एक्स्ट्राज आहेत ना ते गायब होतात. अरे, तू भेटलायस का त्याला? नाही ना? त्याला बघितलंस ना तर मी हिरो नाही, तो हिरो वाटेल तुला. भाई, ऑरा आहे हा त्याचा, आणि श्रीमंत आहे, दिसायला पण एकदम डूड आहे, वागायला पण चांगलाच असेल इन जनरल. अरे अनन्याच काय, दुसरी कुठली मुलगी त्याला नकार देईल ना, असं असं त्याच्यामध्ये काही नाहीच आहे. जाऊ दे, मी हा विषय सोडून देतो. जाऊ दे. काय भाई, हा रेससाठी शूज घातलेस, हा धावायला सुरुवात केलीस आणि फिनिश लाईन यायच्या आधीच रेस सोडून दिलीस. असं कुठे काय असतं का? बघ, रेसचा वगैरे काही संबंध नाही, पण मला ना तोंडावर पडायची काही इच्छा नाहीये. हा, पण प्रेमात तर पडलायस ना? माहित नाही रे. हे बघ, जाऊ दे. हे बघ, सिच्युएशन अजून ऑकवर्ड व्हायच्या आधी ना थांबलेलं बरं. सो मी थांबतो. ओके? आणि काही होप्स वगैरे काही नाहीयेत मला. ओके? अनन्याचा मेसेज आलाय. वाच. नाही, व्हॉइस नोट आहे. ऐक. अरे भाई गुप्ता जी, आपके घर की पुरणपोळी तो एकदम लाजवाब है. म्हणजे एकदम सुपर से भी ऊपर. और वो जो तूप दिया था ना साथ में, त्याने तर म्हणजे 4 चांद लावले. थँक यू अथर्व. थँक यू सो मच. यू जस्ट मेड माय डे. खूप छान होती हा पुरणपोळी. आणि आता तू मला सांग, तुला काय आवडतं? तुझी फेवरेट डिश कुठली आहे ते सांग, ती मी तुझ्यासाठी करून आणेन. आणि लगेच कशाला एवढं काय वगैरे आगाऊपणा करू नकोस, खरंच सांग. आणि हो, थँक्स वन्स अगेन. तुझा चेहरा पडला होता तुझा. आग दोनों तरफ से बराबर लगी है. हा, खाण्याचे डबे वगैरे. हा गुप्ताजी, ऐके आधी योगा फिर होगा. करेक्ट ट्रॅकवर चाललायस तू. जर असंच राहिलं ना तर त्या विक्रांतचा ना दूर दूर पर्यंत काही चान्स नाही. त्या विक्रांतचं नाव ऐकलं की पोटात गोळा येतो रे. चल, माझ्या पोटात कावळे ओरडतात आता. चला चला चल, भूक लागली. अनु, अनु, ओ माय बेबी अनु, कॉंग्रॅच्युलेशन्स. उठ 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 उठ. कॉंग्रॅच्युलेशन. आय एम सो हॅपी. या, बट फॉर व्हॉट? मिसेस रत्नपारखींचा फोन आला होता आणि विक्रांत म्हणतोय एंगेजमेंट करूया. व्हॉट? इजंट दॅट अ ग्रेट न्यूज? म्हणजे लग्नाची घाई नाहीये त्यांना, पण आता पुढे एवढ्यात मुहूर्त नाहीयेत ना, त्यामुळे ते म्हणतायत एंगेजमेंट तरी करून घेऊ. तुझा होकार कळवू ना? अनु, विक्रांतला तू खूप आवडलीस, त्याला तुझ्याशीच लग्न करायचंय. लग्न? या, मला खात्रीच होती. माझ्या अनुला कोणी नकार देऊच शकत नाही.
विक्रांत म्हणतोय त्याला तुझ्याशीच लग्न करायचंय. बट मम्मा अजून मी होकार कुठे दिलाय? मग दे. मम्मा घाई होत नाहीये का? नाही म्हणजे मला मान्य आहे की अरेंज मॅरेज मध्ये हे सगळं असं होतं, बट आय एम नॉट शुअर अबाउट हिम. विक्रांत मध्ये अनश्युअर असण्यासारखं काय अनु? त्याच्यात खोड काढण्यासारखं आहेच काय? आय नो असं काही नाहीये. ही इज पिक्चर परफेक्ट. बट असे कितीतरी छान मुलं असतात, मग मी काय प्रत्येकाला हो म्हणत जाऊ का? अनन्या, वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस. मी काय जगातल्या सगळ्या मुलांविषयी नाही बोलत आहे. मी विक्रांत बद्दल बोलतेय. हा, मी सुद्धा विक्रांत बद्दलच बोलतेय. विक्रांत मला नवरा म्हणून क्लिक नाही होते. मला विक्रांत बद्दल काही वाटत नाहीये मम्मा. म्हणजे मला त्याला भेटायलाच हवं, किंवा आम्ही भेटलो नाही तर मी त्याला मिस करते, किंवा आय एम अट्रॅक्टेड टुवर्ड्स हिम, असं काहीच होत नाहीये. मग मी लग्न का करू? अनु, हे सगळे मानसिक खेळ आहेत तुझे, बाकी काही नाही. हे असं काही नसतं. तुम्ही लग्नानंतर एकत्र राहायला लागलात ना की हे सगळं तुला वाटायला लागेल. मी तुला सांगू का, मला कळलंय तुला कदाचित कमिटमेंटची भीती वाटत असेल, राईट? नाही मम्मा, नाही, असं अजिबात नाही. आणि कमिटमेंटचं म्हणत असेल तर त्याचा प्रॉब्लेमच नाहीये. मी जर एखादी गोष्ट कमिट केली तर ती कमिटमेंट मी पाळते. मामा, मी तुला परत एकदा सांगते, मला आता विक्रांत सोबत लग्न नाही करायचं. अनन्या, तू विचार करत नाहीयेस, तू इमोशनली घेतेस हे सगळं. नाही मम्मा, अगं मी त्याला इतक्या वेळा भेटले आणि त्याचा विचार झालाय माझा. अजून किती विचार करू? मम्मा, आम्ही एकत्र कॉलेजमध्ये असतो किंवा आम्ही एकत्र काम करत असतो तर आमची मैत्री झाली असती. पण असं काहीच नाही मम्मा. मी त्याच्या प्रेमात नाही पडलेले. माझं प्रेमच बसत नाहीये त्याच्यावर. मग मी लग्न काय करू? ह्या सगळ्या फिल्मी कॉन्सेप्ट्स आहेत, कळलं का? हे प्रेम बीम हे असं काही नसतं. हे बघ अनन्या, आपली लाईफस्टाईल जगण्यासाठी ना ह्या गोष्टींचा उपयोग होत नाही. ही फक्त इमोशन्स आहेत, कळलं का? आणि मुलगा चांगला आहे ना, तुला न आवडण्यासारखं तर काही वागत नाहीये तो. मग प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही सहवासाने एकमेकांच्या प्रेमात पडाल ना. मम्मा, तू मला फोर्स करणार नाहीयेस हे तू म्हणाली होतीस. रिमेंबर दॅट. पण मी तुला फोर्स करतच नाही अनन्या, पण मला कळतच नाही तू नाही का म्हणतेस. इतकं चांगलं स्थळ शोधलं तुझ्यासाठी, लाखात एक मुलगा आहे आणि त्याने तुला पसंत केलंय. अनु, तू काय क्लिक होत नाही असं कारण देतेस? इतकं क्षुल्लक कारण सांगतेस तू. इरावती, जगदीश, अरे ऐकलंय मी सगळं. बघ ना, समजाव ना जरा हिला. काहीतरी नॉनसेन्स बडबड करते ही. बाबा, मी नॉनसेन्स रिलॅक्स. इरावती, आपण अनन्याला लग्नाबद्दल प्रेशराईज करायचं नाही असं ठरलं होतं की नाही? मग ही जे काही वेड्यासारखं बोलतेय ते ऐकून घ्यायचं का आपण फक्त? उद्या ही म्हणेल मला लग्नच करायचं नाहीये. मग मी असं म्हटलंय का? द पॉइंट इज, मला आता लग्न नाही करायचंय. मला आता विक्रांतशी लग्न नाही करायचंय. मग जेव्हा तुला करावं असं वाटेल ना तेव्हा त्याचं दुसऱ्या मुलीशी लग्न ठरलेलं असेल. मग असू दे ना. तूच म्हणाली होतीस ना की मला कुठलाच मुलगा नकार देऊ शकत नाही. मग मिळेल मला कोणीतरी. जगदीश, बघणार ही असे आर्ग्युमेंट्स करते रे. इरावती, प्लीज अंडरस्टँड. ती उगाच बोलत नाहीये. आता तिला मनापासून त्या मुलाशी लग्न करावं असं वाटत नसेल तर आपण तिला तसं वाटायला नाही लावू शकत ना. हे बघ, एक तर तुझ्या सांगण्यावरून ती त्या मुलाला भेटायला गेली. मग आता तिला निर्णय घ्यायला थोडासा वेळ हवा आहे, तर घेऊ दे ना. आणि त्यालाच जर आवडली असेल ती तर तो थांबेल की. जगदीश, हिला या गोष्टीचा सिरियसनेस कळत नाहीये. तुलाही तो कळत नसेल असं नव्हतं मला. अरे इरावती, तू काहीतरी काय. आय एम सॉरी. बटाटा, काकडी, चिंच हे सगळं कशासाठी? संकष्टी आहे म्हणून का? स्पेशल मेनू? संकष्टीचा मेनू ठरलाय, पण ही सगळी तयारी आहे ती उद्याच्या मेनूची. देविकाच्या आणि भाऊजींच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना उद्या. छान करू काहीतरी.
कोबीचा भात, काळा मसाला घालून, गाजराची कोशिंबीर आणि श्रीखंड पुरी. बरं मला सांगा, रात्री पुऱ्या ए, अरुण. खाणार? काय ग अगं, ते बघ तिथे ठेवलंय बघ. Thank you. लिंबू पाणी. पुऱ्या खाणार की पोळ्या करू रात्री? नाही नाही, रात्रीचं तेलकट नको, पोळ्याच कर. हा. आणि पापड कुरड्या. काय चाललंय सकाळी सकाळी तेलकट मेन्यू? ग आता सगळं सागर संगीत करायचं म्हटल्यावर थोडंसं तेलकट होणारच. माझ्या भाऊजींच्या आणि जावेच्या लग्नाचा वाढदिवस आहे बाई उद्या, त्याची सगळी तयारी. झालं सगळं सांगून टाकलंस? काय काही एवढं सगळं करणार आहे तर जरा लपून ठेवायचं ना. एवढीच गंमत वाटली असती त्यांना. वहिनी ज्यूस दे हो, ना. देते, देते. बातम्या सुरू होतील आता. भाऊजी हा, म्हणजे आमच्या लग्नाच्या वाढदिवसाबद्दल, आमच्या अॅनिव्हर्सरी बद्दल बोलताय? अगं हो, मग आणखी कोणाच्या? पण आरू, हे सगळं कशासाठी करताय तुम्ही? नाही, खरंच गरज नाहीये. अगं असं कसं? लग्नाचा वाढदिवस साजरा नको का करायला? बरं भाऊजी, तुम्ही सुट्टी घेणार आहात ना उद्या? हा, म्हणजे तसं काही ठरलेलं नाहीये अजून. बरं भाऊजी, मी आज साबुदाण्याचे वडे करणार आहे, पण 4 पुरतील की जास्त ठेवायचं? 4च? अगं वहिनी, तुझ्या हातचे वडे म्हटली. शेखर, तेलकट असतात ते. हो हो, 4 पुरतील. बरं चला, आजचा आणि उद्याचा बेत ठरला. उद्याचा पण प्लॅन. हा, चालेल चालेल. ओके, चालेल. मी आलेच. वाजले किती? बातम्या सुरू होतील, मी आलोच. हा, अहो, आपण योगाच्या क्लासवरनं येता येताच बाजारात जाऊन येऊया. देविकासाठी एक छान साडी घेऊया. अगं अरुणा, त्यांना काही पडलेलं नाही आणि तू. असू दे हो, बरं वाटतं दिलं की. बरं अथर्व, आटप, उशीर होईल तुला. हो. आणि हो, अगं त्या आपल्या योगाच्या मास्तरीणबाईंसाठी काय ते पुरणपोळ्यांचा डबा घेणार होतीस, घेतलास का? घेतला, पुरणपोळ्या भरून ठेवल्या डब्यात. बरं मी पाणी भरून घेते, तोपर्यंत निघूया पटकन. उशीर नको व्हायला. गुड मॉर्निंग काकीजी. क्या बात है. तू आहेस का? सकाळी सकाळी तुझी ड्रायफ्रुट्स खा रे हो. दुबईवरून मागवलेले, खूप महाग आहेत. मला ना यांच्याबरोबर शेअर करायला आवडत नाही. अगं, यांच्यासाठी ड्रायफ्रुट्स म्हणजे काय? लाडूवर असलेला एक बेदाणा आणि श्रीखंडात पडलेले 4-5 बदामाचे तुकडे. यांना काही जास्त कळत नाही, यांच्यासाठी एवढी श्रीमंती आहे. घे ना. मग 4 बदाम द्या त्यांना श्रीखंड बनवायला. मम्मीजी तुमच्या अॅनिव्हर्सरीसाठी श्रीखंड पुरी बनवणार आहे. ओ गॉड, कॅन यू इमॅजिन? माझ्या अॅनिव्हर्सरीला मी ह्यांच्या बरोबर बसून श्रीखंड पुरी आणि कोबीचा भात खाते. वेळ लागलाय का मला? काकीजी, आपण सोसायटीतल्या लोकांना बोलूया का? ते आपले नवीन नेबर्स, त्यांना तुमची पार्टी बघून इम्प्रेस व्हायला होईल ना. कशाला? गरबा खेळायला की पासिंग द पार्सल खेळायला? अगं, सोसायटीतील लोक मग अरुणासमोर पचकतील आणि मग त्यांना कळेल ना की आपण त्यांच्याशिवाय पार्टी केली ते. पण काकीजी, जर मम्मीजी आणि डॅडीजी पार्टीमध्ये आले, म्हणजे अगर उनको बुलाया तो, तर त्यांना बघायला मिळेल ना तुमच्या पार्टीज कशा असतात, तुम्ही कोण कोण गेस्ट बोलवतात. आणि मग ते असे सगळे पार्टीज थ्रो नाही करणार, हे असे घरी बसून खाणारे श्रीखंड पुरी आणून. कशाला? ती लोक आली ना तर उगाच सगळ्यांसमोर नाकं मुरडत बसतील. आपल्याला जे करायचंय ना ते गुपचूप करू, कळलं?